मदत कार्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू, रस्त्यावर पडलेलं झाड हटवताना मोठी दुर्घटना. खंडाळा घाटात तरुणांसोबत नेमकं काय घडलं? दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणं हे ज्याचं नेहमीच काम होतं. रस्त्यावरील अडथळा दूर करून अनेकांचा प्रवास सुखर करावा हाच त्याचा प्रामाणिक हेतू होता. पण त्याच्यावरच नियतीनं घात केला. ज्या हातांनी मदतीची दोर धरली त्याच दोराने एका उमद्या तरुणाचा काळ बनवून घात केलाय. खंडाळा घाटात नेमकं काय घडलंय, अमन मुजावर नावाच्या तरुणाचा मृत्यू कसा झाला, या रिपोर्ट मधून समजून घेऊ. मंडळी, सर्वात आधी हा व्हिडिओ पहा. अमन मुजावर व त्याचे काही मित्र ते झाड बाजूला काढण्याचा प्रयत्न करत होते. ते काढता काढता झाड त्याच्या पोटाला लागले. ते झाड अशा प्रकारे लागले की त्याला त्याचा प्राण गमवावा लागला. अमन भावा, तू इतरांची मदत करता करता तू तुझे प्राण गमावलेस. सोमवारचा दिवस होता. मुंबई पुणे जुन्या हायवेवर खंडाळा घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. निसर्गाच्या याच रौद्र रूपामुळे एक अवाढव्य झाड मुळासकट उन्मळून थेट मुख्य रस्त्यावर आडवं पडलं. मोठ्या वर्दळीचा असलेला मुंबई पुणे महामार्ग अक्षरशः ठप्प झाला. हाच मेसेज खोपोलीतील 25 वर्षांच्या अमन मुजावर या तरुणाच्या मोबाईल स्क्रीनवर चमकला. घाटात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी कोणताही विचार न करता अमन आपल्या मित्रांना सोबत घेऊन तिथे पोहोचला. घटनास्थळी पोहोचल्यावर अमन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं. रस्त्यावर आडवं पडलेलं अवाढव्य झाड बाजूला करणं सोपं नव्हतं. त्यासाठी एका मोठ्या फांदीला दोरीनं बांधून सगळेच तरुण आपल्या ताकदीनं ती फांदी बाजूला ओढू लागले. त्यावेळेला फांदी गाडीला बांधून बाजूला घेण्याचाही प्रयत्न झाला. तेव्हा फांदी ताणली गेली आणि अचानक दोरी तुटली. दोरी तुटताच फांदी सुटली आणि अमन आणि त्याच्या मित्रांच्या पोटावर येऊन लागली. तो फटका एवढा भीषण होता की अमन आणि त्याचा मित्र पोटाला हात लावून खाली वाकले. अमन यावेळेला जागीच खाली बसला. तो वेदनेनं व्याकुळ झाला. पोटाला घट्ट धरून वेदना सहन करत तो जमिनीवर बसून राहिला. पण फटका एवढा जोरदार बसला असेल याची कल्पना त्याच्या मित्रांनाही आली नसेल. काही वेळ सगळेच त्याच्याकडे पाहत राहिले. पण अमनला जबर मार लागल्याचं कळलं तेव्हा मित्रांनी, स्थानिक लोकांनी कसलीही वेळ न दवडता त्याला रुग्णालयात हलवलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण त्या प्रयत्नांना यश आलं नाही. फांदीचा फटका जोरात बसल्यानं दुखापत गंभीर झालेली होती. त्यामुळे अमनला मृत्यूशी मोठी झुंज द्यावी लागली. पण अखेर ती झुंज अपयशी ठरली आणि मंगळवारी संध्याकाळी अमनची प्राणज्योत मालवली. परवापर्यंत आपल्या मित्रांमध्ये हसणारा खेळणारा, कुणाच्याही हाकेला धावून जाणारा 25 वर्षांच्या अमनच्या मृत्यूनं खोपोली परिसर हळहळला. मदत करण्याच्या पवित्र भावनेनं तो गेला पण त्याचा दुर्दैवी अंत झाला. कदाचित दुसऱ्यांना मदत करता करता अमन स्वतःची काळजी घ्यायला विसरला आणि त्याचा घात झाला. मंगळवारी रात्री अत्यंत शोकाकुल वातावरणात अमनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमनच्या या अकाली दुर्दैवी जाण्यानं संपूर्ण खोपोली परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तसंच या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पण याच वेळेला कुठल्याही आपत्तीजनक परिस्थितीत मदत कार्यासाठी जाताना स्वतःची काळजी घेण्याचा मुद्दा मात्र चर्चेत आलाय. त्यामुळे कुठल्याही मदत कार्यात हात पुढे करताना आपली काळजी घ्यायला मात्र विसरू नका. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.